नमस्कार. भगवद्गीता भावार्थ मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 11 सुरुवात करत आहोत. त्या अध्यायामधील श्लोक 1 ते 5 पाहणार आहोत. हा अध्याय विश्वरूप दर्शन योग अर्थात श्रीकृष्णाचे विश्वरूप यावर आधारित आहे. श्लोक 1 पाहूया. अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. मन अनुग्रहाय म्हणजे माझ्यावर अनुग्रह करण्याकरता, संज्ञितं म्हणजे विषयक, उक्तम म्हणजे सांगितले आहे, विगतः म्हणजे नष्ट झाला. अर्जुन म्हणाला, या परमगुह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश मला दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे. श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे अधिकारण आहे. श्रीकृष्ण हे एक अवतार नसून ते अवतारांचे उगमस्थान आहेत. याचे संपूर्ण विवेचन आधीच्या अध्यायात आपण केलंय. आता अर्जुन म्हणतो माझा मोह नष्ट झालाय. याचा अर्थ अर्जुन हा श्रीकृष्णांना सर्व कारणांचे अधिकारण समजतोय. अर्जुन हा अत्यंत प्रबुद्ध झालाय आणि आपला महान मित्र आहे म्हणून तो आनंदात पण आहे. पण हे सर्वांना समजावं, सर्वांकरता श्रीकृष्णाचे दिव्य स्वरूप प्रस्थापित करण्यासाठी तो श्रीकृष्णांना विश्वरूप प्रकट करण्याची विनंती करत आहे. पण जेव्हा मनुष्य श्रीकृष्णाचे विश्वरूप पाहतो तेव्हा तो अर्जुनाप्रमाणेच भयभीत होतो. परंतु श्रीकृष्ण हे इतके दयाळू आहेत की आपले विश्वरूप प्रकट केल्यानंतर ते पुन्हा आपल्या मूळ रूप धारण करतात. श्रीकृष्ण हे केवळ आपल्या हितार्थ बोलत असल्याचे अर्जुन स्वीकारतो आणि आपल्या बाबतीत जे काही करत आहेत ते श्रीकृष्णांच्या कृपेमुळेच घडत आहे हे तो मान्य करतो आणि तेच प्रत्येकाच्या हृदयात परमात्म रूपाने स्थित आहे हेही तो मान्य करतो. तर आता श्लोक 2 पाहू. भवाप्ययौ हि भूतानां श्रुतो विस्तरशो मया तत्वा कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम्. भव म्हणजे उत्पत्ती, अप्ययौ म्हणजे लय, कमलपत्र अक्ष म्हणजे हे कमलनयना. तर ते म्हणतात, हे कमलनयना, जीवांच्या उत्पत्तीबद्दल, लयाबद्दल मी सर्व तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकले. अर्जुन सांगतोय कृष्णांना, आणि मला तुमच्या अगाध अव्ययी महात्म्याची अनुभूती पण झाली आहे. आता पहा, अत्यानंदित होऊन अर्जुन या श्लोकात भगवान श्रीकृष्णांना कमलनयना म्हणून संबोधित करत आहे, हो की नाही. अर्जुनाला हे सुद्धा माहीत आहे की भगवंत जरी सर्व वस्तूंच्या उत्पत्तीला आणि प्रलयाला कारणीभूत असले तरी त्या सर्वांपासून ते अलिप्त आहेत. हे श्रीकृष्णाचे अचिंत्य ऐश्वर्य आहे आणि अर्जुनाने हे आपल्याला संपूर्ण समजल्याचे मान्य केले आहे. आता श्लोक 3 पाहूया. एवमेतद्यथा तत्थ त्वमात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपं ऐश्वरं पुरुषोत्तमा. आतत् म्हणजे सांगितला आहात, आत्मानं म्हणजे स्वतः, द्रष्टुम म्हणजे पाहण्याची, पुरुष उत्तम म्हणजे हे पुरुषोत्तम. हे पुरुषोत्तम, हे परमेश्वर, तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्यासमोर पाहत असलो तरी या प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झालात हे मी पाहू इच्छितो. मला तुमचे ते रूप पाहण्याची इच्छा आहे. आता भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की ते आपल्या विभूतींद्वारे या भौतिक जगात प्रविष्ट झाल्यामुळे
भौतिक जग निर्मित आणि कार्यरत झाले. पण सर्वसामान्य लोकांसाठी त्यांना खात्री पटवण्यासाठी अर्जुनाला श्रीकृष्णाचे विराट रूप पाहायचे आहे. या श्लोकामध्ये अर्जुनाने श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हणून संबोधले, तेही महत्त्वाचंच आहे. श्रीकृष्ण अर्जुनाच्या अंतर्यामी उपस्थित आहेत. यास्तव ते अर्जुनाची इच्छा जाणतात. ते जाणतात की अर्जुन मला जाणतो, पण इतरांना विश्वास पटवण्याकरता अर्जुन आपले विश्वरूप पाहू इच्छित आहे. आता श्लोक 4 पाहूया. मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. मन्यसे म्हणजे तुम्हाला वाटत असेल, शक्यम म्हणजे शक्य, द्रष्टुम म्हणजे पाहणे, दर्शय म्हणजे दाखवा, आत्मानम म्हणजे आपले स्वरूप. हे प्रभू, मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वर, तुम्ही ते कृपया आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा. असे म्हणतात की भौतिक इंद्रियाद्वारे मनुष्य भगवान श्रीकृष्णांना पाहू शकत नाही, ऐकू शकत नाही, तसेच त्यांचा अनुभवही करू शकत नाही. परंतु प्रारंभापासूनच जर मनुष्य भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न झाला तर त्याला भगवंताचा साक्षात्कार होऊ शकतो. अर्जुन जाणू शकत होता की जीवाला अमर्याद अनंताचे पूर्ण ज्ञान होणे शक्य नाही. जर अनंताने स्वतःला जीवासमोर प्रकट केले तरच त्याच्या कृपेने जीव त्यांचे स्वरूप जाणू शकतो. जरा अवघड भाषेत सांगितले, पण अर्जुन जाणू शकत होता की जीवाला अनंताचे पूर्ण ज्ञान होणे शक्य नाही. पण जर अनंताने स्वतःला जीवासमोर प्रकट केले तर त्याच्याच कृपेने आपल्याला त्याचे स्वरूप जाणता येईल. किती म्हणजे बघा, जर कृष्णालाच वाटलं तरच तो आपल्याला त्याच्यासमोर आपण त्यांना जाणू शकतो, प्रकट होऊ शकेल आणि आपण त्यांना जाणू शकू. हे खरंच आहे ना. आता श्लोक 5 पाहूया. श्री भगवान उवाच पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च. रूपाणि म्हणजे रूपे, नानाविधानी म्हणजे नानाविध, दिव्यानी म्हणजे दिव्य अलौकिक. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, हे पार्था, आता माझे ऐश्वर्य पहा. अलौकिक आणि नाना वर्णांनी युक्त अशी माझी सहस्रावधी रूपे तू पहा. अर्जुन श्रीकृष्णाचे विश्वरूप पाहू इच्छित होता. यास्तव ते रूप भौतिक प्रकृतीच्या तात्पुरत्या काळाच्या अधीन असते. ज्याप्रमाणे भौतिक प्रकृती ही व्यक्त होते आणि अव्यक्त होते, त्याप्रमाणे श्रीकृष्णाचे विराट रूपही व्यक्त होते आणि अव्यक्त. श्रीकृष्णाच्या इतर रूपांप्रमाणे ते वैकुंठ लोकात नित्य आणि स्थित नसते. आता पण अर्जुनासाठी श्रीकृष्ण हे आपले रूप प्रकट करतात, तर सामान्य भक्त हे रूप पाहण्यासाठी उत्सुक नसतो. पण अर्जुनासाठी त्यांनी हे केले. सामान्य मनुष्याला विश्वरूप पाहणे शक्य नाहीये, आणि जर पाहायचं असेल तर त्याला श्रीकृष्णांनी ती शक्ती पण प्रदान करणे आवश्यक आहे, जेणेकरून सामान्य व्यक्तीला आपले विश्वरूप दिसेल. असं तर मंडळी, कसा वाटला आजचा भाग? आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.